नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना 6,500 पर्यंत या ठिकाणी शिष्यवृत्ती भेटणार आहे। वन टाइम भेटणार आहे त्यांना ही। ज्यांचं या ठिकाणी जीसीसी टीबीसी मध्ये संगणक टायपिंग झालेलं आहे किंवा लघुलेखन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 6,500 पर्यंत या ठिकाणी शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकार देत आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तुम्हाला ऑनलाइन मध्ये ऍप्लिकेशन करायचं ते कुठं करायचं ते सुद्धा सांगणार आहे मी या ठिकाणी। संगणक टायपिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, अमृत महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत यांचा उपक्रम आहे हा। या ठिकाणी तुमचं जर संगणक टंकलेखन आणि लघुलेखन या ठिकाणी झालेलं असेल तर तुमच्यासाठी ही योजना आहे। 6,500 रुपये शिष्यवृत्ती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। यामध्ये बघा, शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र म्हणजे जीसीसी टीबीसी आणि ऑनलाइन मध्ये तुमचं लघुलेखन जर झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप भेटून जाते। त्यासाठी तुमच्याकडे ऑनलाइन उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, लाभार्थी पात्रता आणि निकष दिलेले आहेत। तुम्हाला बंधनकारक आहे सर्व या ठिकाणी पूर्ण करणं। लाभार्थ्याचं वय हे 16 ते 45 दरम्यान पाहिजे। या ठिकाणी अर्जदाराने कोणत्याही परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतलं नाही असं तुम्हाला एक घोषणापत्र द्यायचं आहे आणि संस्था चालकाचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे। या ठिकाणी बघा, उमेदवारांचं स्वयं घोषणापत्र जे आहे तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे। याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर सध्याला या पेज फाउंड होत नाहीये, या ठिकाणी एरर चालू आहे आणि संस्था चालकांचं या ठिकाणी घोषणापत्र आहे ते सुद्धा या ठिकाणी आहे। तर यामध्ये बघा, तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराने परीक्षा म्हणजे MSCE या ठिकाणी बेसिक प्रमाणपत्र कोर्स या ठिकाणी तुमचं झालेलं पाहिजे आणि त्याची निकालाची प्रत सुद्धा तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थांमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी शुल्काची सेल्फ अटेस्टेड पावती म्हणजे तुम्ही जी फीस जमा केली आहे त्यांची पावती तुमच्याकडे पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यावरती सही करायची। या ठिकाणी उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न खात्याचा बँक खात्याचा तपशील पुन्हा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे। या ठिकाणी बघा, तुम्हाला ही वेबसाईट आहे www.mahamrut.org.in। मी तुम्हाला वेबसाईटमध्ये देऊन टाकल, त्याच्यावर तुम्हाला हे सर्व प्रोसिजर करायचं आहे। या ठिकाणी लाभाचं स्वरूप बघून घ्या। जे उमेदवार या ठिकाणी पास झालेले आहेत कम्प्युटर टायपिंग मध्ये म्हणजे कुठं हिंदी, इंग्रजी किंवा या ठिकाणी मराठी असेल 30, 40, 50 आणि 60 प्रति मिनिट, ठीक आहे। तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 6,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। आणि जे उमेदवार या ठिकाणी लघुलेखन मध्ये झालेले आहेत, वरचं जे आहे ते टंकलेखनचं आहे या ठिकाणी टायपिंगचं, आणि खालचं लघुलेखनचं आहे मराठी, हिंदी, इंग्रजी। या ठिकाणी 80, 60, 100, 120 तर ते सुद्धा आहे आणि या ठिकाणी 160 पर्यंत दिलेलं आहे सर्व। तर त्यांना 5,300 रुपये भेटणार आहे। या ठिकाणी हे भत्ता आहे तुम्हाला, हे सर तुमच्या आधार बँक संलग्न खात्यामध्ये जमा होणार आहे। हे उमेदवारांचे घोषणापत्र आहेत, ते तुम्ही लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, अर्ज कसं करायचं आहे किंवा इतर क्वेश्चन काय पडतात विद्यार्थ्यांना ते एकदा चेक करून घेऊ। या योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक निकष काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 10वी पास आणि तुमच्याकडे टंकलेखन किंवा लघुलेखनचं परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। एकच उमेदवार एका वेळी जर टंकलेखन आणि लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर त्याला दोन्ही परीक्षांचा लाभ मिळतो का, तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी होय, ठीक आहे। दोन्ही परीक्षेचा लाभ मिळतो। यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त 3 विषय आणि संगणक टंकलेखनासाठी व 3 विषय लघुलेखनासाठी असतात। तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा मान्यता प्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासनमान्य टंकलेखन संस्थांचे व्यतिरिक्त इतर संस्थांमधून जर तुमचं झालेलं असेल आणि तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटतो का, त्याचं उत्तर आहे नाही। तर महाराष्ट्र शासन मान्यच पाहिजे ते तरच भेटेल। या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसं करायचं याच्यावरती यायचंय। या ठिकाणी बघा, अर्ज करणे या ठिकाणी दिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक जे पेज आहे ते ओपन होईल। या ठिकाणी बघा, या ठिकाणी अमृतचं लॉग इन पेज ओपन झाल्यावर लॉग इन नेम आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि साइन इन करायचंय आणि तुम्ही अप्लाय करू शकतात। किंवा जर तुमचं नसेल तर क्रिएट अन अकाउंट, नवीन ज्यांचं अकाउंट आहे त्याच्यावरती क्लिक करा। या ठिकाणी बघा, ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। तुम्हाला आयडी पासवर्ड तयार करायचंय, क्लिक करायचंय या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचंय। तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP करायचंय आणि तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचंय। या ठिकाणी मित्रांनो बघा, मराठी कट्टा चॅनलवरती या तुम्ही आपल्या। आल्याच्या नंतर या ठिकाणी प्लेलिस्ट पण आहे आणि तुम्हाला प्लेलिस्ट नसेल तर या ठिकाणी बघा, यामध्ये विद्यार्थी म्हणजे तुम्हाला जे शेतकरी योजना पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी आहे। स्टुडंट कट्टा सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओ आहेत। आणि या ठिकाणी तुम्हाला जर ऑनलाईन ऑफिशियली काही पाहिजे असेल तर CSC सेंटर सुद्धा आहे आपलं, ते सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे। तुम्हाला आल्याच्या नंतर या ठिकाणी टायपिंग म्हणून तुम्हाला या ठिकाणी
टाकायचंय, सर्च करायचंय. केल्याच्या नंतर बघा तुम्ही जर टायपिंग करत असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी मी सॉफ्टवेअरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. डाउनलोड कसं करायचंय, मराठी, हिंदी, इंग्रजी तुम्ही टायपिंग याच्यावरून करू शकता. तर आपले अपडेट सुद्धा या ठिकाणी येत राहतात. या ठिकाणी तुम्हाला नाही का याच्यावरती अजून एक टाईप करायचंय अमृत म्हणून. अमृत टाईप केल्याच्या नंतर तुम्ही सर्च करा. केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी अमृत योजना जे आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या या ठिकाणी पैसे भेटतात, 10,000 भेटतात किंवा या ठिकाणी बघा 15,000 MPSC ची तयारी या ठिकाणी तुम्ही करत असाल तर त्यांना 15,000 पर्यंत आहे. तसं इतर MPSC ची जर तयारी करत असाल त्यांना 10,000 रुपयेपर्यंत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी हे व्हिडिओ सुद्धा बघायला भेटणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ दिलेला आहे. बघा विद्यार्थ्यांना 15,000 अर्थसहाय्य भेटणार आहे. याच्यामध्ये मी ऑनलाईन मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसिजर मी सांगितलेली आहे. आणि तुम्ही जर MPSC तयारी करत असाल तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि अप्लाय कसं करायचं या ठिकाणी तुम्हाला टायपिंगसाठी ते कळून जाईल. हा व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्या या ठिकाणी. तर मित्रांनो सर्व व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी या ठिकाणी व्हिडिओ दिसत असेल सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती जाऊन ऍप्लिकेशन कसं करायचंय आणि तुमचं अकाउंट क्रिएट कसं करायचंय याचा व्हिडिओ बघून घ्या. या ठिकाणी अर्ज प्रणाली जी करणार आहोत आपण ती सारखीच आहे. तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट फक्त या ठिकाणी GCC TBC करायचं आहे. तर ते कसं करायचंय, तुम्हाला पूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी मी दिलेला आहे. तो एकदा तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो या ठिकाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल महत्त्वाच्या अपडेटसाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.